नाशिकच्या रेशन धान्य दुकानांवर पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली आहे। त्यांचा खोळंबा झाला आहे आणि त्याचं कारण म्हणजे एकीकडे शासनाच्या वतीने सांगण्यात आलंय की केवायसी अपडेट झाल्याशिवाय धान्य यापुढे तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे लगबग करत धावपळ करत हे सगळे नागरिक जे आहेत ते धान्य घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी दुकानांवर येत आहेत। मात्र इथे आल्यानंतर लक्षात येतंय की ज्या केवायसी मशीनवर हे अपडेट करायचं आहे ते केवायसी मशीनच काल संध्याकाळपासून बंद पडलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी या मशीनवर अशा पद्धतीचा एरर मेसेज जो आहे तो आलेला आहे। हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातल्या अनेक रेशन दुकानांवर आहे आणि त्यामुळे जे नागरिक या ठिकाणी केवायसी अपडेट करण्यासाठी येत आहेत त्यांना या ठिकाणी धान्य मिळत नाही आहे। या नागरिकांना काय उत्तर द्यावं असा प्रश्न इथल्या रेशन दुकानदारांना पडला। ताई, काय अडचण येते, नेमकी काय अडचण कालपासून आपल्याला बघायला मिळते? काल नवीन सॉफ्टवेअर अपडेट केलं दुपारी 12 वाजता, तेव्हापासून मशीन बंद आहे। ते आत्तापर्यंत चालू झाले नाही। लोक सकाळी 8:30 पासून रांगेत उभे आहेत। त्यांना काय उत्तर द्यावं हा प्रश्न आम्हाला पडलाय। पण कधीपर्यंत चालू होईल, काय याची पुढची प्रोसेस कशी, साधारण कधीपासून नियंत्रित होईल असं वाटतंय? नाही, त्याबद्दल आम्हाला काहीच सूचना मिळालेल्या नाही। आपण बघतोय काही नागरिक देखील आपल्या सोबत आहेत। वयस्कर नागरिक सकाळपासून थांबलेत, काय अडचण आहे? हे आम्ही काल पण आलो, आज पण आलो। आज 8:30 वाजेपासून इथे लाईनमध्ये उभं आहे, पण ते त्यांचं मशीनच चालू नाही, सर्व्हिस चालू नाही ना। त्याच्यामुळं आम्ही दिवसातून 3-3, 4-4 चक्कर मारतोय। आपण बघतोय की अनेक ज्येष्ठ महिला देखील मोठ्या संख्येने आहेत। सकाळची वेळ खरं धावपळीची असते, घरातले कामं असतात, मात्र अशा वेळेला इथे येऊन थांबावं लागतंय, काय अडचण आहे? हो, तीच सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनने 2-2, 3-3 चक्र मारावं लागतात। काय सांगाल? हे सांगू, कालपासून चक्रा मारतो, आम्हाला धान्य मिळालं नाही। आपण बघतोय की हे सगळे नागरिक आहेत जे धान्यासाठी या ठिकाणी चक्रा मारतायत। मात्र केवायसी मशीन बंद असल्यामुळे धान्य वितरण जे आहे ते होऊ शकत नाही आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या दिवसात केवायसी अपडेट झालं नाही तर पूर्णपणे धान्य पुरवठा बंद करू असं शासनाकडूनच सांगण्यात आलेलं आहे। प्रत्यक्षात मात्र हे मशीन बंद असल्यामुळे आता सगळे धान्य दुकानदारांचे हाल होत आहेत आणि संपूर्ण व्यवस्था जी आहे ती आता ठप्प झाल्याचं बघायला मिळत आहे। अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या वतीनं स्पष्टपणे सांगितलं जात नाही आहे की हे मशीन नेमके कधी अपडेट होतील, सुरू होतील। त्यामुळे नागरिकांसोबतच या दुकानदारांची देखील तारांबळ उडालेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।